संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र. कलम 1. संघाचे नाव आणि राज्यक्षेत्र. नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन. भारतीय राज्यघटनेची सुरुवातच मुळात भारताची ओळख आणि त्याच्या सीमा निश्चित करण्यापासून होते. कलम 1 मध्ये 3 मुख्य उपकलमे आहेत, जी आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. उपकलम 1. देशाचे नाव आणि स्वरूप. या उपकलमात म्हटले आहे की इंडिया, जो भारत आहे, तो राज्यांचा संघ म्हणजे युनियन ऑफ स्टेट्स असेल. येथे 2 महत्त्वाचे पैलू लक्षात घ्या. नाव. घटना समितीमध्ये नावावरून वाद होता, म्हणून इंडिया म्हणजे आधुनिक नाव आणि भारत म्हणजे पारंपरिक नाव ही दोन्ही नावे स्वीकारली गेली. त्याचबरोबर राज्यांचा संघ. भारताने फेडरेशन म्हणजे संघराज्याऐवजी युनियन हा शब्द वापरला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचे स्पष्टीकरण देताना सांगितले की भारतीय संघराज्य हे राज्यांनी एकत्र येऊन केलेल्या कोणत्याही कराराचा परिणाम नाही. त्यामुळे कोणत्याही राज्याला भारतापासून वेगळे होण्याचा अधिकार नाही. भारत हा विनाशवंत राज्यांचा अविनाशवंत संघ आहे. उपकलम 2. राज्यांची व्याप्ती. या उपकलमात म्हटले आहे की राज्य आणि त्यांची राज्यक्षेत्रे ही पहिल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील. अर्थ, भारतामध्ये नेमकी किती राज्ये आहेत आणि त्यांच्या भौगोलिक सीमा किती आहेत हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्हाला संविधानाची पहिली अनुसूची पाहावी लागेल. उदाहरणार्थ, सध्या 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांची नावे तिथे नोंदवलेली आहेत. आता आपण शेवटचे उपकलम 3 पाहू. भारताचे राज्यक्षेत्र. हे उपकलम भारताच्या संपूर्ण भौगोलिक व्याप्तीची व्याख्या करते. भारताचे राज्यक्षेत्र यात खालील 3 घटकांचा समावेश होतो. राज्यांची राज्यक्षेत्रे, उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू इत्यादी. केंद्रशासित प्रदेश, पहिल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेले प्रदेश, उदाहरणार्थ दिल्ली, पुदुचेरी, अंदमान निकोबार. संपादित क्षेत्रे, असा कोणताही प्रदेश जो भविष्यात भारत सरकार एखाद्या आंतरराष्ट्रीय कराराद्वारे किंवा युद्धानंतर स्वतःच्या ताब्यात घेईल. वरीलप्रमाणे कलम 1 स्पष्ट करता येते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.